31 मार्च 2026 एक महत्त्वाचा पत्र शासनानं निर्गमित केलेला आहे सर्व शाळांसाठी, माध्यमिक व उच्च माध्यमिक. विषय राज्यातील शाळांची पडताळणी करण्याबाबत. शाळांची पडताळणी होणार आहे, तर सर्वांनी लक्ष देऊन आपल्याला हे पडताळणी पार पाडायची आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पडताळणी करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थित ही ग्राह्य धरण्यात येईल, कारण बोर्डाची परीक्षा 10वी आणि 12वीचे झालेले आहेत, त्यांची नोंद शासनाकडे आहे की किती विद्यार्थी आहेत. तर आता पुढील जे पडताळणी या दोन वर्गाला सोडून करायची आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 11वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पडताळणी करण्यात यावी. शासनानं विशेष अशी माहिती दिलेली आहे की 3 विषय जे आहेत त्या दिवशी त्या तारखा दिलेल्या आहेत, 11 तारीख, 15 तारीख आणि 22 तारीख. तर या दिवसामध्ये 3 विषय जे महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये भौतिकशास्त्र असेल, इंग्रजी असेल आणि मराठी. तर हे 3 विषयासाठी टाइम टेबल तयार करून पडताळणी करायची आहे. इयत्ता 2री ते इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट परीक्षेच्या दिनांका दिवशी म्हणजेच 11/4/2026, 15/4/2026, 22/4/2026 रोजी करण्यात यावी. इयत्ता 9वी या वर्गाच्या बाबतीत पडताळणी उपरोक्त तारखांच्या 11/4/2026, 15/4/2026, 22/4/2026 दिवशीच करणे नियोजित आहे. म्हणजे 3 तारखा ज्या दिलेल्या आहेत याच दिवशी पडताळणी करून घ्यायची आहे आणि या दिवसामध्ये 3 पेपर ठेवायचे आहेत आणि त्या दिवशी हे पडताळणी करून घ्यायची आहे. राज्यातील सर्व शाळांमधील पडताळणी दिनांक 11/4/2026, दिनांक 15/4/2026 व दिनांक 22/4/2026 या 3 दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 9वीचे मराठी, गणित, इंग्रजी या विषयाचे वार्षिक परीक्षा अनुक्रमे दिनांक 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 आयोजित करण्यात यावेत. तसेच इयत्ता 11वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र, इंग्रजी या 3 विषय महत्त्वाचे आहेत. या विषयाची वार्षिक परीक्षा सुद्धा अनुक्रमे दिनांक 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात यावेत, जेणेकरून राज्यातील सर्व शाळांची इयत्ता 2री ते इयत्ता 9वी व इयत्ता 11वीची पडताळणी उपरोक्त 3 दिवशी पूर्ण होईल. राज्यातील शाळांची पडताळणी करण्याच्या अनुषंगाने स्टुडंट पोर्टल, HM लॉग इन, क्लस्टर, हेड लॉग इन, BEO लॉग इन, EO लॉग इन वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पडताळणीच्या अनुषंगाने शाळेमध्ये सर्वात महत्त्वाचं पडताळणी ह्या 3 दिवशीच आपल्याला करायची आहे आणि हा जो शासनाचा पत्र दिलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे 3 विषय असे दिलेले आहेत. त्या दिवशी आपलं टाइम टेबल तयार करावं. जसं 11 तारीख आहे, त्याच्यानंतर 15 तारीख आहे आणि त्याच्यानंतर 22 तारीख या दिवशी हे 3 पेपर घ्यायचे आहेत. तसेच पुढचा जो पेज आहे, भेट देणारे जे पथक आहेत, कारण शासनाची काही पथक हे आपल्याला तपासणीसाठी येणार आहेत. उपरोक्त लॉगिनचा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहिती सूचना आपणास 7 एप्रिल 2026 रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल. 7 एप्रिल किंवा त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती प्रत्येक शाळेला, संस्थेला मिळणार आहे. राज्यातील शाळांची पडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना लेखाधिकारी, अधीक्षक, शाळेय पोषण आहार
जिल्हा शिक्षण व परिशिक्षण संस्था डाएटचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इत्यादी यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी. शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक यांनी शाळानिहाय पडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरून एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे. तर यासाठी सर्वात महत्त्वाचा हा पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे, जे की शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर व शरद गोसावी शिक्षण संचालक यांच्यामार्फत हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर सर्व प्रायमरी असेल, माध्यमिक असेल आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ज्यामध्ये या प्रकारे टाइम टेबल निश्चित करायचा आहे आणि ह्या टाइम टेबलनुसारच या 3 दिवशीच पडताळणी करून घ्यायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या दिवशी हजर करून घेणं गरजेचं आहे.